जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. बंधू आणि भगिनींनो, गेली हजारो वर्ष भारत सुवर्ण इतिहासाने नामांकित आहे. गेल्या हजारो वर्षापासून भारतामध्ये अनेक देशामधून व्यापार होत आलेला आहे, आजही होत आहे आणि पूर्वी होत होता. परंतु पूर्वी जो व्यापार व्हायचा तो व्यापार इथल्या वस्तूच्या बदल्यामध्ये सोने देत असे. काय देत असे? सोने देत असे. म्हणजे आपण जर समजा या ठिकाणावरून 1 किलो काळी मिरी, लवंग असं जर वस्तू जर दिल्या तर त्या बदल्यामध्ये आपल्याला सोनं भेटायचं पूर्वीच्या काळामध्ये. मग पूर्वीच्या काळामध्ये जर सोनं भेटत होतं तर आता का भेटत नाही? तर सोन्याचं महत्त्व जागतिक लेवलला कळून चुकलेलं आहे. जसं आज सौदी अरेबिया असेल, म्हणजे ज्या ठिकाणी इराण, इराक वगैरे जे पेट्रोल उत्पादन करणारे देश आहे त्या ठिकाणी त्यांनी सोन्याच्या बदल्यामध्ये पेट्रोल द्यायला सुरुवात केली. तसे पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे लवंग, काळी मिरी, विलायची, चक्रीफूल अशा पदार्थांना सोन्याच्या बदल्यामध्ये विकल्या जायचं. एवढंच नाही तर हे जे मसाल्याचे पदार्थ आहे, दालचिनी, विलायची, आता मी सांगितलं चक्रीफूल, हे जे पदार्थ होते आपल्या इकडून विकत घेतल्यानंतर युरोपामध्ये ह्या पदार्थांना तिजोरीमध्ये ठेवलं जायचं. कुठं ठेवलं जायचं? आज जसं आपण सोनं तिजोरीमध्ये ठेवतो तसं पूर्वीच्या काळामध्ये काय व्हायचं की ह्या मसाल्याच्या पदार्थांना तिजोरीमध्ये ठेवलं जायचं. एवढं महत्त्व विदेशामध्ये या मसाल्याच्या पदार्थाला होतं. परंतु नंतरचा जो काळ होत येत गेला त्या काळामध्ये आपल्या भारतीय मसाल्याचे प्रमाण आणि मसाल्याची शेती ही नैसर्गिकरित्या आधारल्या गेली. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी ह्या पिकापासून नगदी पिकाच्या मागे लागला आहे. म्हणजे ऊस, कापूस, मोसंबी अशा पिकाच्या मागे लागला. त्यामुळे काय झालं आहे की जे खरं सोनं आहे ते बाजूला झालं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये चुकी जी आहे ती भारतीय शासन व्यवस्थेची आहे. भारतीय शासन व्यवस्थेने जर समजा शेतकऱ्याला प्रोत्साहन दिले, शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला तर शेतकरी मागच सरकणार नाही. आज ऊस पहा काय भाव आहे, 2000-2100 खूप झालं. एखादा कारखानदाराला इथले 2200 रुपये देईल. पण साखर काय किलो विकल्या जाते? 1 क्विंटल ऊस 1800 ते 2200 रुपये क्विंटलप्रमाणे विकला जातो. आणि त्या 1 क्विंटल ऊसामध्ये काय होतं आहे, 50 किलो, 60 किलो, 40 किलो जी काय साखर तयार होते. किती साखर तयार व्हायला लागली जी काय असेल एका क्विंटलमध्ये. आता तंतोतंत ऊसाच्या बरोबरीनं होणार नाही, परंतु साखर तयार झाली तर किती होते? 40 किलो, 50 किलो. आपण 25 किलो धरली. 25 किलो साखर तयार झाली एका क्विंटलमध्ये ऊसामध्ये. तर ती साखर चालली 50 रुपये किलो. काय भाव आहे साखरेचा? 50 रुपये किलो. चिल्लर बघा तुम्ही, छटाक हातपाव जर आणले ते 50च देत आहे. म्हणजे 50 रुपये किलो सर्वसामान्य माणसाला साखर मिळते. मग 50 रुपये किलो जर साखर मिळायला लागली, साखराचा आणि ऊसाचा भाव जर कॅल्क्युलेशन केलं तर महाग काय चाललं? म्हणजे कारखान्यात तयार झालेली साखर ती 50 रुपये किलो आणि शेतामध्ये 12 महिने त्या ऊसाची काळजी घेतली, मेहनत घेतली, मशागत केली, त्या ऊसाला भाव 1800 ते 2200 रुपये क्विंटल. ठीक आहे, झाले.
हा झाला भाव कशाचा? ऊसाचा. शेंगदाणे, शेंगदाण्याचा भाव काय आहे पहा तुम्ही. शेंग जर घेतली 40-50 रुपये किलो आहे आणि त्याच शेंगा फोडून जर मार्केटमध्ये आल्या, शेंगदाणे काय भाव चाललेत? 110-120. म्हणजे जसं की चना डाळ, आज हरभरा मिळतो आपल्याला 40-50 रुपये किलो आणि चना डाळ मिळते आपल्याला 90 रुपये किलो. म्हणजे शासन काहीतरी त्यांनी मार्ग काढायला पाहिजे, शेतकऱ्यांना जीवदान द्यायला पाहिजे. आणि आता तर नवीनच उद्योग सुरू केला आहे शासनाने. केंद्र शासन असो की राज्य शासन असो, यांनी विदेशातून डाळी मागवायला सुरुवात केली. मग इथल्या शेतकऱ्याचं उत्पादनाचं काय करायचं आहे? बांगलादेश, मण्यार, बर्मा, त्याच्यावर नंतर श्रीलंका, पाकिस्तान, अफगाणिस्तान या भागामधून त्यांनी डाळी मागवायला सुरुवात केल्या. ह्या डाळी विदेशातून जर आल्या तर मग इथल्या शेतकऱ्याचं उत्पन्नाचं काय करायचं? मग इथल्या शेतकऱ्यांनी सोयाबीन तयार केलं, त्याला द्यायचा 3.5चा भाव, बाहेरून आणायचं 7,000 आणि इथं विकायचं. म्हणजे किती सरकार हुशार आहे. आणि त्याच्यामध्ये मग या शेतकऱ्याच्या मालामध्ये भेसळयुक्त पदार्थ निर्माण करायचे. डाळीमध्ये भेसळ, शेंगदाण्यात भेसळ, तेलात भेसळ, सोयाबीनमध्ये भेसळ, सोयाबीनच्या तेलात भेसळ, सगळी भेसळच भेसळ. त्या आंब्यामध्ये भेसळ, त्याला इंजेक्शन देऊन ते पिकवल्या जाते, टरबूजं पिकवल्या जातात. म्हणजे ते काय प्रकार, शासन कुठं लक्ष चाललं आहे मला काही कळतच नाही. यांचं कधीही पाहा त्या लोकसभा कार्यालय किंवा राज्यसभा बघा, ते एकमेकाला खुर्च्या मारणं, ते गणिमत तिथं दगडं नाहीत. नाही तर हे दगड फेकू फेकू मारायला बसलेत तिथं. ते पेपर वेट पण मारतात काय की एकमेकाला फेकून, ते टेबलवर असते ना ठेवायला, तेवढ्याला कमी नाही. जी राज्यव्यवस्था चालवायची, लोक न्यायालय ज्या पद्धतीनं चालवायला पाहिजे ते दिलं सोडून आणि एकमेकाला मोठमोठ्यानं तिथं मारामारी, हाणामारी, शिवीगाळ वगैरे काय जे प्रकार असेल. माझं म्हणणं आहे, ह्या शेतकऱ्याला तुम्ही प्रोत्साहन द्या ना. बाहेरून डाळी आणण्यापेक्षा इथल्या डाळीला भाव द्या ना. जोपर्यंत तुम्ही इथल्या शेतकऱ्याला जीवदान देणार नाही तोपर्यंत शेतकरी टिकून राहणार नाही. आज खेड्यातला शेतकरी शेती विकून शहरामध्ये बंगले घेऊन राहायला लागला. काय तर म्हणे शेती परवडत नाही. मग कशी परवडत नाही? तर त्याचं कारण हे असं आहे, सरकारने हमी भाव 1 एप्रिलला डिक्लेअर करायला पाहिजे. ज्या दिवशी तुमचं बजेट डिक्लेअर होतं, कधी मार्च एंडिंग संपत आणि 1 एप्रिलला तुमचं पहिलं बजेट डिक्लेअर होतं किंवा मेमध्ये, त्यावेळेस तुम्ही हमीभाव काढायला पाहिजे. त्यावेळेसच तुमचा हमीभाव निघायला पाहिजे. शेतकऱ्याच्या मालाला काय भाव द्यायचा, तिळाला काय भाव द्यायचा, करडीला काय भाव द्यायचा, त्याच्यानंतर त्या ज्वारी, बाजरी, जोपर्यंत तुम्ही अन्नधान्याला भाव देणार नाही, त्याचं उत्पादन वाढवणार नाही, तोपर्यंत ते काही तयार होणार नाही. पैसे देऊन कुठं भेटणार नाही. ते शेतातच पिकवावं लागणार आहे. शेतातच खाण्याच्या वस्तू आहेत त्या, अंगावर वापरण्याच्या किंवा शोरूममध्ये ठेवण्याच्या वस्तू नाही आहेत. तर त्याच्यासाठी शासनाला शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये हमीभाव डिक्लेअर करावा लागेल. कधीचा? खरीपाचा. खरीपाचा भाव हा त्यावेळेस डिक्लेअर करावा लागेल. ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रब्बीचा भाव डिक्लेअर करावा लागेल की त्यावेळेस काय भाव राहणार आहे. तुम्ही लोकांचं माल व्यापारी घेऊन गेल्यानंतर हमी भाव डिक्लेअर करता, म्हणजे हा कोणता मूर्खपणा आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्या इथून धान्य विदेशात जायचं आहे, आज आपण विदेशातून आपल्याकडं आयात करतो, म्हणजे हा किती मूर्खपणा. आपला देश कृषीप्रधान असून आपण सोयाबीन, शेंगदाणे, डाळी विदेशातून आयात करायला लागलो, हा किती मूर्खपणा म्हणा. सरकार मूर्ख आहे की नाही? मग तुम्ही या शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या ना. सोयाबीन 3.5 आहे तर त्याला 7,000 करा, 10,000 करा. कापूस 8,000 आहे त्याला 12,000 करा.
तुम्ही इकडं पैसा वेस्टेज कशाला घालता? विदेशातून माल फुकट येतो का? तुम्ही त्यांना डॉलर कशाला देता? त्यांचं डॉलर कशाला वाढवता? आपला रुपया का कमी करायला लागला मला हेच कळत नाही. इथल्या शेतकऱ्याला प्रोत्साहन द्या, यांना तुम्ही पायावर उभं करा. नगदी पिकाच्या ऐवजी अन्नधान्याकडे ह्यांचा कल वाढवा, जेणेकरून अन्नधान्य वाढवलं तुम्हाला ज्वारी, गहू, बाजरी, डाळी धुळी हे बाहेरून आणायची गरज पडणार नाही ना. आज तांदूळसुद्धा तुम्ही बाहेरून आणायला लागले, सोयाबीन बाहेरून आणायला लागले, सोयाबीनचं तेल बाहेरून आणायला लागले. मूर्खपणा आहे शासनाचा. शासनाच्या डोक्यात किडे पडले का काय मला काही कळणार नाही. पूर्वी सोनं यायचं, आज आपण डॉलर त्यांचा वाढवायला लागलो, आपला रुपया कमी झाला आहे, याच्याकडं महत्त्व नाही. आणि एकमेकाच्या टंगड्या ओढू ओढू ते सभागृहामध्ये दांगडू चालू लहान लेकरासारखं. हे धरून हाणायला पाहिजे सगळे आमदार खासदार. बरं, याच्यातले अर्धे शेतकरीच आहेत, नाही अशातला भाग नाही. आमदार खासदार याच्यातले शेतकरीच आहेत. मग त्यांना तर कळायला पाहिजे ना की आपण कुठं चुकायला लागलो. आपल्याच हाताने आपण आपलं महत्त्व कमी करून घ्यायला लागलो. अर्ध्याच्या वर शेतकरी लोक आहेत, अर्ध्याच्या वरती व्यापारी लोक आहेत. मग ह्यांना कळायला नको की आपण कोणाचं महत्त्व कमी करायला लागलो, कोणाचा रुपया वाढायला लागलो, कोणाचा डॉलर वाढायला लागला. काय ह्यांना कळायला नाही पाहिजे का? का शेतकऱ्याच्या आत्महत्या होतील? जर समजा तुम्ही भाव वाढवून दिले तर होतील का शेतकऱ्याच्या आत्महत्या? होणारच नाही. नदी जोड प्रकल्प जर सुरू केले तर दुष्काळ भागात राहणारच नाही ना. एकमेका नद्याला जोडवा ना तुम्ही, आणि त्याच्यामधून वाहतूक सुरू का नदी प्रकल्पातून. जो डिझेलचा पेट्रोलचा खर्च आहे तो वाचेल. तो खर्च काय होईल या पाण्यामार्फत. एक तास जर त्या पाण्यामध्ये जहाज चाललं तर ते किमान परत एक तास पुढं चाललं. म्हणजे एक तासामध्ये जर समजा ते 10 किलोमीटर चाललं, किमान 5 किलोमीटर बगर इंजिनचं चालू शकतं ना. म्हणजे 15 किलोमीटर तुम्ही तेवढा प्रवास करू शकता पाण्यामध्ये. म्हणजे इंधन कमी लागतं, त्याचा वापर कमी होतो आणि मालाची वाहतूक सहज होते, आणि महत्त्वाचं म्हणजे कमी पैशामध्ये होतं. सोपं गणित आहे. ते नदी जोड प्रकल्पावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत. परंतु आजचा व्हिडिओ हा फक्त आणि फक्त कशासाठी आहे की शेतमालाला शासनाने जास्तीत जास्त भाव द्यायला पाहिजे. आता किती भाव द्यायला पाहिजे आणि काय द्यायला पाहिजे हे माझं म्हणणं कसं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर बसून त्यांची बैठक घ्यायला पाहिजे व तुमच्या शेतमालाला, कापसाला किती भाव पाहिजे, सोयाबीनला किती भाव पाहिजे, करडीला किती भाव पाहिजे, तिळाला किती भाव पाहिजे, ज्याच्यापासून तेल निर्माण होतं, जेणेकरून आपल्याला बाहेरचं तेल विकत घ्यावं लागणार नाही. ज्या बाहेरच्या तेलामुळे आज आपल्या तरुण पिढीला त्रास होतो आहे कित्येक. आणि आपण स्वप्न बघतो की 100 वर्ष जगायचं आणि 150 वर्ष जगायचं. अरे आपले पूर्वज हजारो वर्ष जगत होते का? तर ते निसर्गाशी निगडीत होते. निसर्गाबरोबर स्वतःनं तयार केलेलं अन्न खात होते. स्वतः बनवलेलं तेल असो जे काही असेल ते स्वतः बनवलेलं असायचं. आता हे केमिकलने बनवलेलं, जेणेकरून आज आपण आंबे जरी बघितले तर केमिकलने. विदेशातले लोकसुद्धा ते आपले आंबे घ्यायला तयार नाहीत. मागं तांदूळ वापस आला, आता आंबे वापस आले. जापानी आंबे पाठवले, चीननं आंबे पाठवले. म्हणजे हे काय चाललं आहे मला काही कळणार नाही. शासनाने ह्या केमिकलयुक्त अन्न उत्पादन करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करायला पाहिजे. भेसळ करणाऱ्या लोकांवर माननीय मुंडे साहेबांसारखे तरुण तडफदार कार्यकर्ते, अधिकारी नियुक्त करायला पाहिजे. आणि हा भेसळयुक्त जो अन्नधान्याचा पुरवठा आहे याला आळा घातला कसा जाईल ह्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे शासनाने, जेणेकरून सर्वसामान्याला
व्यवस्थित आणि चांगल्या दर्जाचे अन्न खायला मिळेल. केमिकलयुक्त अशुद्ध असे दूध पदार्थ असो, जे काही असेल ते खाण्यात येऊ नये. त्या पद्धतीनं अधिकाऱ्यांची निवड करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांना होईल तिथपर्यंत. आता शेतकरी दूधसुद्धा तयार करतात बिचारे, अन्नधान्य तयार करतात, काही जण गूळ तयार करतात त्या ऊसापासून. गुळाचं मार्केट वेगळं आहे. म्हणजे हे जे काही शेतकरी बांधव तयार करतात, यांच्या मालाला जास्तीत जास्त कसा भाव देता येईल यावर शासनाने लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि बाहेरून येणारा जो खाद्यपदार्थ आहे, याला आळा कसा बसता येईल त्यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे. कारण आपला रुपया लहान होत चाललेला आहे, तो मोठा कसा करता येईल, त्याचं मौल्य कसं वाढवता येईल, ह्या दृष्टीनं पाऊल उचलायला पाहिजे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला? शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ म्हणजे काय त्यांना त्यांच्या अपेक्षा आहेत, त्यांनी शासनाकडून काय अपेक्षा ठेवायला पाहिजे, तुमच्या अपेक्षा काय आहेत, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून शासनापर्यंत कळवायला पाहिजे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त समाज बांधवापर्यंत, सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.